काही उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आणि त्यातलाच एक उपक्रम जे काही ब्राउशर दिले त्याच्यामध्ये शेवटच्या पानावरती आहे. आता सर्वजण तुम्ही इयत्ता 10वीच्या विद्यार्थी आहात. तुमची आता 15 दिवसात किंवा महिन्याभरात साधारणतः बोर्डची एक्झाम असणार आहे आणि या एक्झामसाठी तुम्ही त्यासोबतच काही गोष्टी असतात की ज्या आपण थोड्याशा स्मार्टली आता पेपर सोडवताना काही त्या गोष्टी आपण जर अंमलात आणल्या तर त्याचा इफेक्ट आपल्या मार्कांवरती होत असतो. म्हणजे आता जी काही बोर्डची परीक्षा आहे इयत्ता 10वीची होणारी ही आपल्या जीवनातली एक विद्यार्थ्यांच्या सगळ्यात महत्त्वाची परीक्षा असते की ज्या परीक्षेवरती आपल्या पुढचं भविष्याच्या काही गोष्टी असतात त्या ठरत असतात. म्हणजे जे काही आपण मार्क्स मिळवतो, जी काही टक्केवारी आपली येते त्या टक्केवारीवरती आपण पुढे बऱ्याचशा काही गोष्टी करत असतो. तर हे करत असतानाच NKCL आणि यांनी सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. तर ते जे तुम्हाला पेज दिले आहे त्याच्यामध्ये लास्ट पेजवरती SSC परीक्षेची तयारी आणि मार्कांची तयारी. तर त्याच्यामध्ये काय आहे एक काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. 10 तासांचा एक कोर्स आहे जो तुम्ही तुमच्या घरच्या जे काही मोबाईल असेल, अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप म्हणा, कम्प्युटर असेल तर ते कुठेही तुम्ही ते करू शकता. आणि त्या कोर्सचा फायदा असा आहे की तो 10 तासांचा जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये तुमचे जे काही सब्जेक्ट आता दिलेले तुम्हाला एक्झाममध्ये आहेत त्या पूर्ण सब्जेक्ट्सवरती तुम्हाला काही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे छोट्या छोट्या काही गोष्टी असतात की आपण पेपर सोडवत असतो तर त्या पेपर सोडवताना किंवा जी काही उत्तरपत्रिका म्हणतो आपण त्या उत्तरपत्रिका लिहिताना जे काही गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या तुम्हाला कशा पद्धतीने केल्या पाहिजेत. म्हणजे जे काही विषय आपण शिकतोय मराठी, इंग्लिश जे काय असतील ते तर त्या प्रत्येक उत्तरपत्रिका सोडवताना काही गोष्टी आपण छोट्या छोट्या टाळल्या तर त्याचे मार्क्स आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असतात. म्हणजे अगदी कुठले पॅराग्राफ कसं सोडवायचं आहे किंवा कुठल्या प्रश्नांना किती वेळ तुमचा गेला पाहिजे वगैरे असं सगळं टाईम मॅनेजमेंट असेल, छोट्या छोट्या स्मार्ट टिप्स तुम्हाला त्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि हे सगळं जे काय आहे कंटेंट किंवा असेल तर हे जे काही बोर्डाचे पेपर वगैरे सेट करतात असे दिग्गज लोक असतात जसं की टाकळकर सर असतील किंवा असे बरेचसे काही अकॅडमी आहेत तर त्यांच्या मार्फत तो कोर्स आपण त्याच्यामध्ये डिझाईन केलेला आहे. आणि ते तुम्हाला हव्या त्या भाषेत मराठीमध्ये करू शकता, इंग्लिशमध्ये करू शकता, म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच्यामधून तुम्हाला की काही टिप्स अशा दिलेल्या आहेत की समास असताना ते किती लाईन्स वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एखादा निबंध लिहिता तर तो निबंध किती शब्दांमध्ये तुमचा झाला पाहिजे, कुठल्या प्रश्नांना किती वेळ तुमचा गेला पाहिजे, असे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. म्हणजे मराठीच्या असतील, मॅथ्सच्या असतील किंवा प्रत्येक सब्जेक्टवर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यासाठी करायचं आहे काय, तुमच्या जे काही पेज दिलेलं आहे त्या पेजवरती एक QR कोड दिलेला आहे शेवटी. तो QR कोड तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं स्कॅन केला की एक NKCL लर्नर ॲप नावाचं एक ॲप इन्स्टॉल होईल आणि ते ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड लागणार आहे. त्याच्यासाठी फक्त तो जो ID पासवर्ड आहे तो आपण जे विद्यार्थी आपले रजिस्ट्रेशन करतील म्हणजे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे वगैरे भरायचे नाही. फक्त तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड दिला जाणार आहे आणि तो पासवर्ड वापरून तुम्ही त्या कोर्सला एनरोल करायचं. आणि त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक सब्जेक्टवरती तुम्हाला एक म्हणजे पूर्ण जो कंटेंट आहे तो 10 तासांचा आहे. म्हणजे तुम्ही रोज थोडा वेळ अर्धा तास 1 तास जरी ऐकलं आता इथून येणाऱ्या पुढच्या वेळेस तर तुमचा तो कोर्स पूर्ण होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टवरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि छोटे छोटे गोष्टी आपण त्यात शिकून बरेचसे मार्क आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो. म्हणजे बऱ्याच अशा विद्यार्थ्यांचं होतं की 1, 2, 4 मार्कांसाठी आपली जी काही टक्केवारी असते ती जाते. पण ह्या थोड्याशा गोष्टी तुम्ही जर त्याच्यामध्ये अंमलात आणल्या तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्क्स म्हणजे अचीव करता. आणि त्यासोबतच तुम्हाला एक करिअर इन्क्लेशन टेस्ट ही सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली. म्हणजे आपण 10वी नंतर काय किंवा 12वी नंतर काय तर हा प्रश्न आपल्या घरच्यांना असतो, आपल्या स्वतःला असतो किंवा आता पुढचं करिअर काय करायचं तर त्याच्याबद्दलची सुद्धा त्याच्यात एक टेस्ट आहे. तर ती टेस्ट म्हणजे तुम्ही तुमचं लॉग इन ID टाकलं की एक टेस्ट द्यायची आणि त्या टेस्टवरनं आपलं
कल ठरवत असतो की आपण कुठल्या ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे, की आपल्याला काय आवडतंय, म्हणजे सायन्स घ्यायचं आहे, आर्ट्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे किंवा जे काय असेल ते. म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यात सुद्धा आपण ते टेस्ट तुम्हाला दिलेली. त्यासोबतच आता जर तुम्हाला थोडासा वेळ असेल तर तुम्ही तुमच्या जे काही मागाशी सांगितल्याप्रमाणे टाकळकर सर असतील किंवा अजून बरेचसे काही लेक्चर आहेत त्यांचे सुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत की जे तुम्हाला तुमच्या परीक्षेला जाताना म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा ताण घ्यायचा नाही किंवा ते त्याला कसं हँडल करायचं, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या अशा काही गोष्टी आहेत.